आणखी एक मोठी बातमी आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका तहसीलदाराला दम दिला। त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। जनता दरबारात 10 पैकी 8 तक्रारी एकट्या तहसीलदाराविरोधात आल्यामुळे संतप्त मंत्री बावनकुळेंनी तहसीलदारालाच दम दिला। एका ठराविक कालमर्यादेमध्ये काम करण्याचं अधिकाऱ्यांना बंधन घाला अशी मागणी जनता दरबारात नागरिकांनी बावनकुळेंकडे केली। मी विषय सांगाल तिकडे येऊ का चांदवडला? त्याला कलेक्टरशी बोला तुमच्या, आणि जेवढे निवेदन पाठवले आहे मी माझ्या सहीने पूर्ण काम करून मला पाठवा। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला। शेती आणि घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या। मे महिन्यातच पावसाने राज्याच्या अनेक भागांना झोडपून काढलं आणि या पावसाचा सर्वात जास्त जोर हा मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात होता। या भागातल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। पुणे पालिकेने शहरातील पाणी तुंबणाऱ्या धोकादायक ठिकाणांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय, पण ही संख्या कमी होण्याऐवजी ती वाढतच चालली आहे। महापालिकेनं यापूर्वी 201 ठिकाणं निश्चित केली होती, त्यात आता झालेल्या पावसामुळे आणखी 29 ठिकाणांची भर पडली आहे। राज्यामध्ये यंदा सर्वसाधारण वेळेपेक्षा अगोदरच मान्सूननं हजेरी लावली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी सकाळपासूनच पावसाची उघडीप दिली आहे, तर पावसाळा सुरू होण्यापूर्वीच राधानगरी धरण हे निम्म भरलंय। धरणातील सोमवारचा पाणीसाठा 3.96 टीएमसी इतका होता। धरणाची क्षमता ही 8.36 टीएमसी आहे। सोलापूर शहरात 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसातही लालपरी सेवा बजावते। लालपरीनं 2 दिवसात 63 कोटी 83 लाखांचं उत्पन्न प्राप्त केलंय। या मुसळधार पावसात लालपरीनं 1 कोटी 9 लाख किलोमीटर प्रवास केलेला आहे। पुण्यामध्ये मान्सूनचं आगमन होऊन शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली, मात्र सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय, नगर रस्ता, वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नाली सफाई आणि पावसाळी गटारांच्या स्वच्छतेची निविदा आता आलेली आहे। त्यामुळे आता या निविदा काढून काय उपयोग असा प्रश्न उपस्थित झालाय। जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ पाहायला मिळते। सोन्याचे दर हे 600 रुपयांनी वाढून सोनं प्रति तोळा 99,000 पोहोचलंय। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची लगबग तुकोबांच्या देहूमध्ये सुरू आहे। या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह तसंच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी देहू देवस्थान ट्रस्ट सोबत संयुक्त आढावा बैठक घेतली। मुळशी तालुक्यात कोळवण खोऱ्यातील चालेपूल मुसळधार पावसाच्या पाण्याखाली गेल्यानं 16 गावांचा संपर्क तुटला होता। प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे नागरिकांना फटका बसलाय आणि यावेळी उभाटा आक्रमक झालं। प्रशासनाच्या विरोधात बोंब मारो आंदोलन करत उभाटानं निषेध नोंदवला। जळगावच्या शिवाजीनगरमधील क्रांती चौकात 2 दुचाकींनी एकमेकांना जोरदार धडक दिली। यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी जमिनीचं फेरमूल्यांकन करून बाजारभावाच्या 5 पट मावेजा द्या या मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। जालना तालुक्यातील देवमूर्ती गावच्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं। अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे आणि युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमानं 21व्या राष्ट्रीय ललित कला महोत्सवाला पुण्यात सुरुवात झाली आहे। अनेक प्रकारचे वाद्यवादन असे एकूण 1400 कलांचं सादरीकरण होणार अशी माहिती संयोजक हेमंत वाघ यांनी दिली। चोपडाच्या गुजरळी भागातील वीर जवान चेतन चौधरींना मणिपूरमध्ये वीरमरण आलं आणि शहीद जवानाच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नातेवाईकांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली।
मावळ तालुक्यामध्ये कृषी प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक जागा स्थानिक शेतकऱ्यांना भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी मुंबईमध्ये कृषी विभागाच्या आढावा बैठकीत केली। या प्रकल्पाअंतर्गत राज्यात 1250 कृषी प्रकल्प मंजूर असून त्यापैकी 550 प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत।